पक्षाबद्दल कधी चर्चा होत नाही. तसंच राजकारणामध्ये बऱ्याचदा असतंय. आता उदाहरण, आमच्याकडे 650 लोकांनी अर्ज भरला, मागणी. पुण्यामध्ये 1200 लोकांनी उमेदवारी मागितली, अर्ज भरला. संभाजीनगरमध्ये अनेक लोकांनी अर्ज भरला. पण एक 2-4 लोकांनाच सतत, म्हणजे मी उदाहरण देतो, काल पुण्यातल्या एका पूजा मोरे कोणाबद्दल तर दिवसभर दाखवण्यात आलं. म्हणजे दिवसभर पूजा मोरेला त्या ठिकाणी काही माध्यमांनी सतत, म्हणजे सोशल मीडिया असेल, काही माध्यमांनी सतत दाखवतो. भारतीय जनता पार्टीमधलं एक वेगळं चित्र दाखवण्याचा काही जणांनी प्रयत्न केला. संभाजीनगरमधलं उदाहरण असेल. पण त्याच पुण्यामध्ये 1000 लोकांनी ज्यांनी अर्ज भरला आणि ज्यांनी विड्रॉ केला, म्हणजे हा विश्वास एखाद्या संघटनेवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दाखवला जातो. ही जी त्या संघटनेची जी सुंदरता आहे, जी विशेषता आहे, ही भारतीय जनता पार्टी आहे. हा एकनिष्ठ कार्यकर्ता ज्यांनी अर्ज मागणी केली, इच्छा व्यक्त केली आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तर मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी झटणारे, हे उदाहरण देखील या माध्यमातून आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. काल फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता विड्रॉलचा. काल विड्रॉलचा शेवटचा दिवस. त्याच्या 2-4 दिवस आधी आपल्या इथं देखील असंच झालं. लातूरमध्ये आमच्याकडे अजितराव मागणी किती होती? आपल्याकडे 650 लोकांनी आपल्याकडे अर्जाची, म्हणजे उमेदवारी मागितली. आम्ही सर्वच नाव पक्षाकडे पाठवले. पण विड्रॉल किती जणांचे झाले हे कोणी दाखवलं नाही. पण ज्यावेळेसची चर्चा आली, जसं लग्नामध्ये न आलेल्यांची चर्चा असते आणि जे आले त्यांची नसते, तसं खऱ्या अर्थाने जे पक्षासोबत, संघटनेसोबत राहिले असे मोठ्या प्रमाणामध्ये काल भारतीय जनता पार्टीच्या लातूरमध्ये प्रमुख 120 लोकांनी ज्यांनी उमेदवारी मागितली होती ते सगळ्यांनी विड्रॉ केला. काही असतात, काहींनी पाठिंबा देणार आहे. आता माझ्यासोबत संतोष ठाकूर आहेत, आता विवेक होता, सगळेजण आले. काही कौटुंबिक अडचणीमुळे ते काल विड्रॉ करू शकले नाही. यांनी सांगितलं आमच्या रक्तामध्ये, नसामध्ये जर काय असेल भारतीय जनता पार्टी, आम्ही ज्या विचाराला बांधिलकी असेल ते हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही काम करणारे कार्यकर्ते. हे सर्व कार्यकर्ते यांनी सांगितलं की भैया मला चुकून अर्ज राहिला आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, माझा जाहीर पाठिंबा असेल, असे अनेक उर्वरित कार्यकर्त्यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलं. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं हे चुकीचं नाहीये, त्यांची तीव्रता राहणं चुकीचं नाहीये. कुटुंबाचा प्रमुख म्हणून आपल्या सोबतच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील, यांच्या भावना ओळखून घेणं, आम्ही त्यांच्याशी संवाद केला, चर्चा केली. आणि हे सर्व करत असताना काल आम्ही होतो, अभिमन्यू पवारजी होते, म्हणजे हे सर्व करत असताना, सर्वांशी संवाद करत असताना अभिमन्यू पवारजी होते, रमेश अप्पा होते, त्याच्यानंतर अर्चनाताई होत्या, बसवराज पाटील साहेब होते, अजितराव, आम्ही सर्वांनी एकत्रित प्रत्येकाला ज्यावेळेस संवाद केला, आम्हाला 1 मिनिटाच्या वर कुणाला नाही भैया ठीक आहे, नाही अभिमन्यूजी, आम्ही दोघं सोबत बसलो होतो, नाही अभिमन्यूजी तुम्ही म्हणतात ना आम्ही पक्षासोबत, आम्ही भावनेत काय बोललो असं, आम्ही पार्टीसोबत, पक्षासोबत. हा भाव हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच आपल्याला दिसतो. त्यामुळं काल मी खरंच तर तमाम ज्या कार्यकर्त्यांनी, म्हणजे आज आपल्या माध्यमातून निश्चितपणे 70 जण उमेदवारी त्या ठिकाणी लढणार आहेत, नगरसेवक होणार. मी ह्या 70, आम्ही सर्वजण ताकदीने ह्या 70 जणांसाठी पुढचे 15 दिवस आम्ही देऊ. पुढचे 15 दिवस जे असतील आमचे, हे ह्या 70 जणांसाठी असतील आणि हे निवडून यावं, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता निवडून यावं, यासाठी आम्ही सर्व मंडळी असेल आम्ही त्या ठिकाणी ताकद लावू. पण हे 15 दिवस झाल्यानंतर ज्यांनी विड्रॉ केला, ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी साथ दिली, या 120 जण असतील, आयुष्यभरासाठी त्यांच्यासोबत राहू, हे देखील मी आपल्याला सांगतो. कारण या कार्यकर्त्यांमध्ये पक्षासाठी त्यांनी केलेला एक पाऊल आहे असं मला वाटतं. आम्ही सहज आमची बैठक घेतली होती, म्हणजे
एबी फॉर्म द्यायच्या पूर्वीची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एक सहज बोलत असताना सर्वांनी इच्छा व्यक्त केली. कोणी म्हटलं, मीच बोललो होतो बैठकीमध्ये की कुणाला जर राग आला, कुणाचं एबी फॉर्म नाही आला, कुणाला तिकीट नाही भेटलं, राग आला तर तुम्ही माझ्यावर व्यक्त करा. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी तंतोतंत पाळलं. मला असं वाटतं तुम्ही भयाच बोलले होते, राग आला तुम्ही बरंच बोला. पण एकाही कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर कुणीही बोललं नाही. ह्या देखील गोष्टीचा अभिमान आम्हाला वाटतो. सहज बोललो की राग आला तर माझ्यावर व्यक्त करा, मला बोला, पण पक्षावर राग व्यक्त करू नका. आणि ही आमच्या पक्षाची एक विशेषता आहे. आणि उद्यापासून तुम्ही आजपासून बघा. संतोषला म्हटलं आज काय झालं, तुम्ही आज मंडळात गेलो, उमेदवारी मागितली होती, पण मी मंडळात गेलो, मी बूथ प्रमुख आहे, शक्ती केंद्र प्रमुख आहे, माझी जबाबदारी आहे, माझं जे बूथ रचना आहे सगळं त्या ठिकाणी काय. आता विवेक आला, अनेक असे पदाधिकारी आहेत. विवेक म्हटला घरचे दवाखान्यात त्यांचं कौटुंबिक आणि मेडिकलचं रिझन सांगितलं, पण भैया मी कुटुंबातला आहे, भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबातला आहे. त्यामुळं ह्याच मध्ये भारतीय जनता पार्टीचं यश हे मी आपल्याला सांगतो. कालच्या दिवसामध्ये आम्ही निवडणूक जिंकली, भारतीय जनता पार्टी निवडणूक जिंकली. हे काल विड्रॉलच्या नंतर त्या ठिकाणी लातूरकरांनी पाहिलं, असं मला आवर्जून सांगायचं. काँग्रेसवाल्यांचं धोरण आहे व्हेन्यू कार्ड कन्फ्यूज. काय म्हटले त्यांचे सोशल मीडियावाले काय चालू आहे त्यांच्या सोशल मीडियामध्ये, त्यांनी स्वतःचं सांगत नाही, त्यांनी आमच्या घरातलं सांगायला यांचं असं आहे, यांचं एक नाही जमत, त्यांचं नाही जमत. अरे बाबांनो, आम्ही एकत्रित आहेत, एक ताकदीने आहे. आम्ही सर्वजण, आमची संचलन समिती आहे, मी आहेत, अर्चनाताई आहेत, अभिमन्यू आहेत, रमेश आप्पा आहेत, दशरथ पाटील आहेत, अजित पाटील कवेकर आहेत, देवीदास काळे आहेत, असं आम्ही सर्वजण 7 जण एक ठिकाणी. आता आमची बैठक आहे, आता आमच्या सर्वांची एक बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही आमची भूमिका पुढचे 15 दिवस कसं राहणार ते ठरवून आम्ही. आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा आहे 7 तारखेला, त्याची आमची पूर्वतयारी. मी सर्व एका व्यासपीठावर आहे. आमचा कधीही तुम्ही आमचा एखादा बॅनर बघा, सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला बॅनरमध्ये दिसतील. तुम्हाला संभाजी पाटील दिसतील, संभाजी सोबत अर्चनाताई दिसतील, अभिमन्यू दिसतील, आप्पा दिसतील, दशरथ पाटील दिसतील, अजित पाटील कवेकर दिसतील. आम्ही तुमच्या घरात काय चाललंय आम्हाला विचारायचं नाही, पण किमान जनता विचारते ना. अमित भैया या जिल्ह्याचे खासदार कुठे आहेत, जनता विचारते, आम्ही नाही विचारत. आम्ही ज्यांना निवडून दिलंय ते खासदार कुठे आहेत, एकाही बॅनरवर दिसत नाही. की आम्ही बनणार नाही, पण जनता तर म्हणाल ना, बोला जनता. त्यांच्यापेक्षा व्यक्तीपेक्षा मोठं त्यांच्यामध्ये कुणीच नाहीये. आज देखील त्यांचे काय स्लोगन आहे, आमचे बॅनर बघा, फक्त कमळ दिसणार. लातूर काय म्हणतंय, कमळ. आणि एक दिवस असं येईल त्यांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारावं लागेल की लातूर काय म्हणतंय, काँग्रेसवाले देखील म्हणतील कमळ म्हणतंय. त्यामुळे आम्ही एक ताकदीने एक विचाराने त्या ठिकाणी काल सर्व विड्रॉल त्या ठिकाणी असतील. एखादा दुसरं राहतं ते देखील पक्षासोबत येतील, प्रवाहामध्ये येतील, हे देखील सर्वजण एकत्रित काम करतील. त्याच्यामुळं राज्यभरामध्ये लोकांचा अधिक विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे. राज्यभरामध्ये सर्वात अधिक उमेदवारी अर्ज हे भारतीय जनता पार्टीकडनं मागितले आहेत. आणि जिथं काँग्रेसवाले दाखवतात त्यांच्या सोशल मीडियावर, बघा भाजपचं कसं चाललंय, तिथं असं चालू आहे, तिथं हे चालू आहे, हा गोंधळ चालू आहे. अरे बाबा, तुमच्याकडे कोण अर्जच मागत नाही तर तुम्ही काय दाखवणार. आमच्याच्यात आहेत, आम्ही बोलतोय ना. एखाद्या व्यक्तीने, आज तुम्ही बघितलं संभाजीनगरचं, एखाद्या व्यक्तीने भावना व्यक्त केली तरी आमचा नेता हा त्याच्यावर नाराज न होता त्या व्यक्तीसोबत बाजूला बसतोय, चर्चा करतोय. त्यांनी तीव्रता जरी दाखवली ते समजून घेण्याचं काम आमचे तिथले स्थानिक नेते करतात. आणि हेच भारतीय जनता पार्टी. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, काल
आणि जे विड्रॉल झाले त्याच्यातच आमचं यश. काँग्रेसवाल्यांना असं वाटलं भारतीय जनता पार्टीमध्ये 2-3 गट निर्माण करावं, त्यांचं मताचं विभाजन करावं आणि त्या विभाजनातून आपल्याला फायदा कसा करून घेता येईल. भारतीय जनता पार्टी एकाच चिन्हावर, कमळ या चिन्हावर लढणार आहे. जनता जे मतदान करणारे कमळ चिन्हावरच मतदान करणारे. आणि काही जणांना मला सांगायचंय काँग्रेसवाल्यांना, एखाद्याचं काम जर खराब करता आलं नाही, असं म्हण आहे, एखाद्याचं काम खराब करता आलं नाही तर त्याचं नाव बदनाम करा, त्याचं नाव खराब करा. हे जे षडयंत्र काँग्रेसवाल्यांनी त्या ठिकाणी घेतलंय त्याचं उत्तर, काँग्रेसवाल्यांचं काम खराब करता आलं नाही तर बदनाम करण्याचं जे उत्तर आहे ना, 16 तारखेला मी आपल्या सर्वांना बोलून निकालाच्या माध्यमातून 16 तारखेला उत्तर देईल. हे देखील मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो. भैया, आता उमेदवारी सगळ्या फायनल झालेल्या आहेत, सगळे झाले. लातूरकरांना संवाद पहिलाच तुमचा होतोय उमेदवारी फायनल झाल्यानंतर, तर लातूरकरांना काय आवाहन कराल या माध्यमातून? नाही, लातूरकरांना आपल्या माध्यमातून सर्वांना एकच आव्हान राहील की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपल्याला महानगरपालिकेमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. कारण केंद्रातला जो मोदीजींचा वारसा आहे हा विकासाचा वारसा आहे, महाराष्ट्रातला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो वारसा आहे हा विकासाचा वारसा आहे आणि लातूर महानगरपालिकेमध्ये जो येणार आहे हा विकासाचा वारसा येणार आहे. त्याच्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार, म्हणजे एक इंजिनवर नाही, डबल 2 इंजिन नाही तर ट्रिपल इंजिनवर आपल्याला विकासाचं सरकार लातूरमध्ये आणायचंय आणि आपल्या माध्यमातून जिथं कमळ दिसत तिथं आपण सर्वांनी मतदान करावं, आपला आशीर्वाद द्यावा हे आव्हान. हे जे पोस्टर लावलेले आहेत, पोस्टर्सला कशा पद्धतीने बघताय? कारण त्यांच्याकडनं पण बऱ्याचशा गोष्टी केल्या. विलासराव साहेबांची आठवण त्यांनी केली आहे. आता ही सगळी जबाबदारी तुमची आहे. रान पेटलंय, लातूर आपलं आहे, काय म्हणाले? नाही, विकासावर त्यांनी बोलायला पाहिजे. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावावर त्यांनी आजपर्यंत मतदान घेण्याचा प्रयत्न साहेबांनी दिलं ना, जनतेने दिलं. लातूरच्या जनतेने 3-4 संधी दिली तुम्हाला, साहेबांच्या नावावरच दिली. माझं अजून स्पष्ट म्हणणं आहे, कर्तृत्वावर काँग्रेसचे आमदार इथं 4 वेळेस निवडून आले नाही. जे काही 4 वेळेस निवडून आले आहेत ना हे साहेबांच्या नावावर निवडून आलेले. कर्तृत्व त्यांनी कधी सांगावं. सभेमध्ये देखील मी त्यांचं 20 वर्षामध्ये लातूरला काय दिलंय, गढूळ पाणी दिलंय, विकास दिलाय का, त्या गोष्टी असतील ते भारतीय जनता पार्टीच देणार आहे, ते त्यांनी कधी करू शकला नाही. आमचं सरकार हे लातूरसाठी केंद्रीय विद्यापीठ असतील, अनेक चांगल्या गोष्टी असतील ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही काही गोष्टी सांगू. पण मागच्या 5 वर्ष म्हणजे ज्यावेळेस महापालिका अस्तित्वात होती, 2.5 वर्ष दोघांनाही मिळालेली आहे. कोणाचं काम सरस ठरलं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगणार, पण कुठले काम अशी सांगता येतील आणि त्यांची कुठली कामं खोडता येतील? नाही, पाण्याच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं की आपल्या माध्यमातून माझं आव्हान आहे, लातूर सुसंस्कृत आहे. कुणी कुणावर चिखलफेक करण्यापेक्षा माननीय अमित देशमुख यांनी एक दिवस द्यावं, एक तारीख द्यावं, वेळ सांगावी. त्या वेळेमध्ये त्यांनी स्वतः यायचं, आपण सर्व पत्रकार बांधव घ्यावं, जनतेला आपण निमंत्रण देऊ, त्यांनी त्यांची भूमिका मांडायची. लातूरकरांसाठी काय करणार आहेत, कसं करणार. अनेक विदेशामध्ये, अनेक देशामध्ये, विकसित देशामध्ये अशी चर्चा होती. 2 वेगवेगळ्या पार्टीचे प्रमुख लोक येतात, त्यांनी पक्षाचं धोरण सांगतात, पक्षाची आयडिओलॉजी सांगतात, विकासाची दिशा सांगतात. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी मागं काय केलं हे देखील सांगा. आम्ही मागच्या काळात काय केलं ते देखील सांगा. आम्ही पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे. आम्ही पुढचे 5 वर्ष नाही तर 2047 पर्यंत देशाचं धोरण आपल्यासाठी काय ते सांगू, महानगरपालिकेसाठी सांगू, हे देखील आपण सांगू. एका व्यासपीठावर मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून जाहीर ओपन चॅलेंज मी निमंत्रण देतो. सुसंस्कृत लातूरला चॅलेंज नाही करायचं, सुसंस्कृत चॅलेंज नाही, निमंत्रण, जाहीर निमंत्रण. विकासावर चॅलेंज म्हणता येईल. विकासावर माझं म्हणणं आहे, तुम्ही या चॅलेंज करा, तुम्ही तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची भूमिका मांडतो. तुम्हाला निमंत्रण, चॅलेंज जे घ्यायचं घ्या.
बिलकुल घेऊन जाणार. ऍक्सेप्ट करतील ते हा ऍक्सेप्ट करतील तुमचं हे आव्हान? त्यांच्यामध्ये हिंमत असते, देशमुख आहे, करायला पाहिजे. भैया हे जे 120 लोकांनी जे माघार घेतली काल असं तुम्ही सांगितलं, तर या लोकांचं पुन्हा पुनर्वसन कसं करणार आहे पक्षामध्ये? हे जे 120 लोक माघार घेतली ना काल परत घेतली. बघा, हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ते प्रवाहामध्ये राहतात. निश्चितपणे ज्यावेळेस कोणतीही पक्षामध्ये संधी येते त्यावेळेस त्या संधी अशाच कार्यकर्त्यांना, ज्यावेळेस जे पक्षावर विश्वास ठेवून 2 पावलं पुढं किंवा मागे येतात अशांना संधी दिली जाते. आणि पार्टीचे कार्यकर्ते, निस्वार्थपणे काम करणारे कार्यकर्ते, पार्टी त्यांचं निश्चितपणे उद्या बावनकुळे साहेब आल्यानंतर आम्ही काय बोलण्यापेक्षा त्यांच्यासोबत पाहून आमचे नेते बसतील, ती चर्चा करू. अजित सावंत लोक पण पक्षावरती बराच संताप व्यक्त करतायत. बघा, मी अजून एक आवर्जून सांगतो, 70 जण आहेत, 70 जागा आहेत, 650 लोकांनी अर्ज मागितले. त्याच्यापैकी 70 पैकी 58 लोक हे जुने निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे, 12 लोक जे आहेत हे नवीन आलेले पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील. आणि समीकरणामध्ये काही जागा आम्हाला वाढवायच्या असतील, काही भागामध्ये आमची ताकद कमी असेल, ज्या ठिकाणी आमची ताकद वाढवण्यासाठी तिथला एखादा कार्यकर्ता सोबत जर जोडला तर आमच्या तिथल्या वीक कार्यकर्त्यांना ते पुढे घेऊन जाऊ शकतात, तिथं ताकद वाढू शकते. आणि जे विजयाचे गणित असतात, राजकारणामध्ये विजयाचे देखील गणित घालावं लागतात. पण आम्ही 90% आमचे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्तेच आहे. आपण यादी मी देखील आपल्याला माझ्या सोशल मीडिया ह्याच्यावर देऊ आणि आपल्याला देखील एक यादी मी पाठवून देऊ. प्रचाराच्या प्रवाहात येतील का आता हे तुम्ही जे माघार घेतलेले आहेत? 100% आता संतोष आहे. हा सगळ्यात आहे ना, आता विवेक येऊन गेला. सर्वजण तुम्हाला एकत्रित एक ताकदीने एका दिशेने तुम्हाला दिसते. जे अजूनही नाराज आहेत त्यांना काय आव्हान कराल? माझं अजून त्यांना आव्हान आहे की आपण प्रवाहात या. हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा काही इथं नेता कार्यकर्ता कोणी नाहीये. माझं सर्वांना आव्हान असेल, आपण एकत्रित आहे, आपण एकत्रित काम करू. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असंतोष झाला होता. या असंतोषाचे जनक कोण आहे नेमकं? काही रसद पुरवली गेली कुठून? कारण अनेक प्रकारे त्यांनी मॉब जमा करण्यात आला. नाही, मी त्या जनक शोधलंय का तुम्ही? सकारात्मक पद्धतीने विचार करून चालणारा असतो. माणसं असतात, भावना असतात, व्यक्त करतात. सर्व कुटुंबातले सदस्य, मी याच्याकडे लक्ष अधिक देत नाही. ते सर्वजण एकत्रित एका दिशेने काम करतील. ते कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे. परत देशमुख विरुद्ध निलंगेकर असा पुन्हा सामना रंगला आता महापालिकेत, नगरपालिकेत निलंग्यामध्ये अनुभव घेतलेला आहे. नाही, देशमुख आणि निलंगेकर हा फॉर्म्युला फक्त निलंग्यात आहे. इथं जे आम्ही लातूरमध्ये निवडणूक लढतोय, आम्ही आहेत, अर्चनाताई आहेत, आमचे अभिमन्यूजी आहेत, रमेश आप्पा आहेत, आमचे अजित पाटील कवेकर आहेत, बसवराज. आम्ही सगळ्यांचा एकच मुद्दा आहे. आमचं बॅनर काय म्हणते? कमळ. कमळ हे विकासाचं प्रतीक आहे. हेच आम्ही आपल्याला सांगतो. भैया अर्चनाताईचा चाकूरकर यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसची एक जोरदार चर्चा होते. ते सध्या काय नाराज वगैरे आहे का काय? नाही काय, आम्ही आता काल मी त्यांच्या घरी, मला जेवायला मी त्यांच्या इथं होतो काल ताई आम्ही एकत्रित जेवण केलं. कोणत्याही प्रचारामध्ये ते दिसत नाही. कोणता प्रचार चालू म्हणजे आता हे जे नारायण सध्या प्रभागामध्ये जी चालू आहेत, कोणती कधी बैठक असेल. तुम्ही कोणता प्रचार पाहिलाय? प्रचार कुठं दिसतोय? मी कुठं मला प्रचारात पाहिलंय? काय नाही. आमचे नेते अभिमन्यूजी कुठे आहेत, अजित पाटील कुठे आहेत? ते स्थानिक उमेदवार म्हणून असतील. पण कोणताही नेता अजून प्रचारामध्ये. आज आमची पहिली बैठक आहे. ताकदीने तुम्हाला सर्वजण एकत्रित एका याच्यावर दिसत. या सोशल माध्यमांमध्ये लिंगायत समाजाला महानगरपालिकेतून डावलं जाते अशा पोस्ट फिरता येईल. हे षडयंत्र काँग्रेस पक्षाचं. आपण हा जो प्रश्न विचारला ना, काँग्रेस पक्षाने हा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडं त्यांना एकच प्रश्न विचारा मला, म्हणजे मी जो म्हटल्यासारखं माननीय डॉक्टर काळगे साहेब कुठे आहेत हा प्रश्न पण विचार. थँक्यू.